सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आता हे आजीचं गार्डन दाखवते तुम्हाला. अजून आम्हाला भरपूर वेळ नाही, थोडाच वेळ आम्हाला बाहेर जायचं आहे. काय हे बघा ना, किती सगळ्यात पहिले मतलब कधी बघितली नाही इतकं मोठं पानाची तुळस आहे इथं. बघा ना इतकं मोठं. हे तर बघा, म्हणजे 4 बोट याच्यामध्ये येते. इतकं मोठं पान आहे गाईज तुळशीचं. आणि हे बेलाचं आहे. 3 पान असल्यामुळे मी ओळखलं हे बेलाचं आहे. हे ऑक्सिजन झाड असं बोलतात वाटतं याला कदाचित. आणि हे झाडाचं नाव नाही माहिती, पण आहे हे पारिजातक आहे. थांबा ह्याचं फूल बघू. इतके फुलं येतात ना गाईज याला. कोणतं सुद्धा पारिजातकाचं झाड असं ते मित्रांनो, इतकं छान हे झाड असतं ना, वास पण छान असतं. हे कसलं आहे पण, हे कसलं आहे झाड? आम्हाला शमीचं आहे वाटतं, शमी बोलतात ना काहीतरी, असं काहीतरी बोलतात. हे मनी प्लांट आहे गाईज. तुम्ही कालचा माझा ब्लॉग बघितला असेल, सांगते तो माझा पहिला होता आणि हा दुसरा ब्लॉग आहे. आणि हे ब्रह्मकमळ, इतकं रात्री येतं ते फूल ब्रह्मकमळाचं, इतकं छान असतं ना गाईज ते. त्यानंतर हे गणपतीचं फूल आहे, त्याला काय बोलते नाही काय बोलते त्याला नाही आठवते गाईज. हे आहे ते. ओके. त्यानंतर या आजीच्या इथं ना आंब्याचे झाड आहे. हे जे आंब्याचं झाड आहे ना, तर हे बाहेर जे आहेत ना, ते बाहेर मुलांना बसण्यासाठी वगैरे वगैरे ठेवलेले आहे त्यांनी. आता इतकं मोठं हे झाड आहे, असं असं पूर्ण असं गेलं. मांजर बघा गाईज, मांजर गेले ते पळून. हां ओके. हे ओके. आणि त्यानंतर हे झाड आहे ना, ह्यांनी ते कालच कापलं आम्ही यायच्या आधी. ते जर त्याला कीड लागली होती म्हणून त्यांनी काढून टाकलं होतं. असं होतं त्यांचं गार्डन. एकदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, मी नाही येत त्याच्यामध्ये. ओके.